नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। सहकारी पुणे बँक भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे बँक भरती 2025 ची बँक निघाली भरती सहकारी पुणे बँक भरती 2025 ची बँक भरती निघालेली आहे। वय ते 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। पदाचे नाव आहे लेखनिक। या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहूया। भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? लेखनिक। या पदासाठी इथे भरती होणार आहे। पदसंख्या 30 जागा असणार आहेत। पदाचे नाव काय? डाटा एंट्री ऑपरेटर असे असणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 22 ते 35 वर्षापर्यंत इथे लागणार आहे। अर्ज कोण करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धत ही ऑनलाईन आहे। माहिती उपलब्ध नाही आहे। अर्ज फी सर्व उमेदवारांसाठी 885 रुपये इथे GST सह शुल्क म्हणजे अर्ज फी स्वीकारली जाणार आहे। आणि नोकरीची प्रकार म्हणजे कसे आहे हे सुद्धा माहिती उपलब्ध नाही आहे। आणि परीक्षा ही निवड प्रक्रिया ही परीक्षाद्वारे होणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2025 आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर महाराष्ट्र पुणे या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। त्यानंतर काय एज्युकेशन लागणार आहे ही सुद्धा संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओच्या पुढे देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे या प्रतियश बँकेस अहिल्यानगर व पुणे येथील शाखाकरिता लेखनिक या पदासाठी 30 जागांसाठी केवळ महिला उमेदवार इथे अप्लाय करू शकतात। बघा, फक्त महिला उमेदवार इथे अर्ज करू शकतात। आणि पुणे नगरी सहकारी बँक्स असोसिएशन पुणे महाराष्ट्राद्वारे ही ऑनलाईन परीक्षेद्वारे ही एक्झाम घेतली जाणार आहे। आणि कटऑफपेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे। निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीच्या 1 वर्ष ट्रेनिंग आणि प्रोबेशन कालावधीची नियुक्ती केली जाईल। आणि ती नियुक्ती कार्यक्षेत्रातील कुठेही करण्यात येईल। म्हणजे पुणे आणि अहिल्यानगर किंवा दुसरीकडे सुद्धा इथे करू शकतात। आणि जे बघा, काही पात्रता दिलेली आहे, ती पात्रतेत जर तुम्ही बसत असाल तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला 15 दिवसाच्या आत अप्लाय करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। पदसंख्या बघा 30 आहेत। आवश्यक पात्रता काय लागणार आहे? कोणत्याही शाखेतील बघा, कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी आवश्यक आहे। MSc असणे गरजेचं आहे। इक्विव्हॅलेंट सर्टिफिकेशन कोर्स असेल तरी इथं अप्लाय करू शकता। वयोमर्यादा बघा, तुम्हाला किमान 22 वर्ष आणि कमाल 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, प्राधान्य बघा, जेप केप या असेल, CDCA असेल तर त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि जे शासन मान्यता प्राप्त संस्थेतील बँकिंग याच्यातील तुम्हाला जर काही अनुभव असेल तर त्या लोकांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। 885 रुपये तुम्हाला इथे परीक्षा फी असणार आहे। ना परतावा असणार आहे। परीक्षा पद्धती ऑनलाईन आहे। परीक्षेचे ठिकाण पुणे असणार आहे। बघा, पात्रता निकषात व बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षेचा अर्ज भरल्यास अथवा भरलेली माहिती चुकीची म्हणजे भरलेली माहिती जर चुकीची आढळलीस तर अशा उमेदवारांना इथे बाद करण्यात येणार आहे। आणि परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिलं जाणार नाही। परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीबाबत माहिती प्राप्त उमेदवारांना त्यांचे ईमेल स्वातंत्र्य कळविण्यात येणार आहे। बघा, तुम्ही जर पात्र असाल तर त्या उमेदवारांना ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।